नमस्कार मंडळी, मी प्रियांका इंगळे टेस्टी बाईट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्हालाही इव्हनिंग स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत, खमंग आणि खुसखुशीत खायची इच्छा झालेली आहे का? तर ही कॉलीफ्लॉवर पकोड्याची रेसिपी फक्त तुमच्यासाठी। खायला खमंग आणि चविष्ट अशी लागते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि असा फ्लॉवर मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे। अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे मी आणि उकळलेल्या पाण्यात आपण हा फ्लॉवर टाकायचा आहे, जेणेकरून फ्लॉवरमध्ये एखादा किडा असेल किंवा स्वच्छ तो धुवून निघतो म्हणून। 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे पाणी छान आणि त्याच्यानंतर स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं आहे। हे पूर्ण आपण फ्लॉवर काढून घेतलेला आहे एका स्ट्रेनरमध्ये। त्याच्यानंतर थोडं थंड करून घ्यायचं आहे फ्लॉवर आपण। तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये मी फ्लॉवर घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, आलं 1 इंच कट करून घेतलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। हे सर्व आपण ह्या फ्लॉवरमध्ये घालून घेणार आहोत। फ्लॉवर पकोडे खूपच छान आणि चविष्ट असे मस्त खमंग लागतात। याच्यात आपण आता ब्लॅक पेपर पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा। हे छान मिक्स करायचं आहे आणि याच्यात आपण आता ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। जोपर्यंत फ्लॉवर आपला व्यवस्थित कोट होत नाही तोपर्यंत थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालत राहायचं आहे। 2 चमचे लाल मिरची पूड घातलेली आहे मी इथं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हळूहळू हे मिक्स करायचं आहे। फक्त आपण ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर्स घालणार आहे, दुसरं कोणतंही पीठ मी ह्याच्यात वापरलेलं नाही। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे एकदम आपले पकोडे कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत होतात। हळूहळू स्पूनच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कोट करण्यासाठी आपण फक्त पाण्याचा शिंतोडा मारणार आहे ह्याच्यावरती, जास्त पाणी घालायचं नाही। आता छान मिक्स करून घेऊया। थोडासा शिंतोडा मारलेला आहे पाण्याचा मी। छान असं मिक्स करायचं आहे। आपले फ्लॉवर कोट होईपर्यंत थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे ह्याच्यात। तुम्ही बघू शकता आपले फ्लॉवर छान कोट झालेलं आहे। आता एका कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यात थोडंसं फ्लॉवर टाकून बघूया। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता बाकीचेही याच्यात आपण पकोडे टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात हे फ्लॉवर पकोडे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। छान असे आपण हे फ्लॉवर पकोडे तळून घेऊया। आता थोडंसं आपण याला पलटी करून घ्यायचं आहे। हे पकोडे टाकले पलटी करायचं नाही। एक 5 मिनिटांनी थोडंसं तेल शांत झाल्यासारखं वाटलं की आपल्याला मग पलटी करायचं आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने हळूहळू ते सुट्ट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता छान असे क्रिस्पी होतात हे। तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल आपले पकोडे हे किती कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत झालेले आहेत। ते खायला एकदम चविष्ट असे भन्नाट लागतात। बाकीचे सर्व पकोडे आता तळून घ्यायचे आहेत। मस्त असे बाकीचे पकोडे आपले तळून इथं रेडी आहेत। आपण आता हे काढून घ्यायचे आहेत सर्व। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे पकोडे आपले झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता किती चविष्ट आणि खमंग असे होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खमंग आणि कुरकुरीत कॉलीफ्लॉवर पकोड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।